गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला शाही पनीर कसं बनवायचं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपीसाठी जे साहित्य लागतं ते आपण पाहूया. शाही पनीर बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतले ते आपण पाहून घेऊया. इथे मी घेतले 2 चमचे दही आणि त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर मिक्स केली आहे. ही मलाई आहे. खड्या मसाल्यांमध्ये मी घेतले जिरं, तेजपत्ता, दालचिनी, मोठी काळी विलायची मसाल्यातली, 3 काळे मिरे, 3 ते 4 लवंग, 2 हिरवी विलायची, त्यानंतर कसुरी मेथी, लाल मिर्च पावडर, हळद आणि इथे 1 चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा मीठ. हे 200 ग्राम पनीर आहे. याचे क्यूब केलेले आहेत. त्याच्यानंतर हे छोटी वाटी दही घेतलेलं आहे. साधारणतः हे 6 ते 8 चमचे असेल दूध. त्याच्यानंतर 2 चमचे घरचं तूप, आणि अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो, 1 टोमॅटो मी हा चिरून घेतलेला आहे. मी 1 टोमॅटो घेतला आहे चिरून आणि 2 लाल मिर्च, इथे 5 ते 7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच लसणाचा तुकडा मी कुटून घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण. त्याच्यानंतर इथे 2 ते 3 छोटे कांदे आहेत. ते मी मीठ टाकून गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटं उकळून घेतलेत. आणि त्यानंतर याच्या आपल्याला टोमॅटो आणि मिरची आहे यांच्या दोघांची पेस्ट करून घ्यायची आणि कांद्याची पण पेस्ट करून घ्यायची आहे. 4 काजू गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेत. याची सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची. 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आणि 4 काजूची पेस्ट, 2 ते 3 छोटे कांदे मी उकळून घेतले होते. आता त्यांची मिक्सरमधून काढलेली ही पेस्ट. आता मी ते कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यात ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 2 चमचे तूप, ह्यामध्ये टाकायचं आहे जिरं, जिरे चांगलं तडतडलं की यामध्ये टाकायचे कच्चे मसाले, विलायची, दालचिनी, हिरवी विलायची, काळे मिरे आणि 3 ते 4 लवंग. आता मी यात टाकते तेजपत्ता. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांद्याची पेस्ट, शिजण्यासाठी थोडंसं मीठ हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने आता यामध्ये टाकायची टोमॅटो, हिरवी लाल मिर्च आणि काजूची पेस्ट. पेस्ट करून घ्यायची. आता यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे 2 मिनटं. यामध्ये मी टाकते आता अद्रक लसूणची पेस्ट, मिक्स करून घ्यायचं. आता मस्त ग्रेव्हीला हळूहळू तेल सुटत आहे. सुटसुटीत होते ती सगळी ग्रेव्ही आणि त्यात टाकलेली सर्व मसाले व्यवस्थित शिजलेले आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया दही. त्याच्यामध्ये धना पावडर मिक्स केलेला आहे. धना पावडर मिक्स केलेलं 2 चमचे दही. दही टाकल्यानंतर पटपट हलवून घ्यायचं आहे.
पटपट हलवून घेतल्यामुळे ते ग्रेव्हीमध्ये फुटणार नाही दही आपलं. दही टाकल्यानंतर आपली ग्रेव्ही अशी दिसते. त्याच्यामध्ये 2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत क्रीम, फ्रेश क्रीम. ग्रेव्हीमध्ये दुधावरची फ्रेश क्रीम किंवा साई टाकू शकता. ठेवण्याची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ग्रेव्ही खाली चिटकू नये म्हणून. आता ही व्यवस्थित शिजू द्यायची ग्रेव्ही दूध टाकल्यानंतर. या ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकायचं आहे 7 ते 8 मोठे चमचे दूध. दूध टाकल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. शाही पनीरमध्ये दूध, तूप, दही, साई या आणि काजू हे सगळे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत. त्यामुळे आपली रेसिपी अगदी शाही होते. रेसिपीचं नाव शाही पनीर आहे. त्यामुळे दुधाचे सर्व पदार्थ ते रेसिपी बनवण्यासाठी वापरतात. शकताय रेसिपीचं टेक्स्चर कसं आहे. आपलं शाही पनीर रेसिपीची ग्रेव्ही एकदम क्रीमी झालेली आहे. वास पण छान येतोय. शाही पनीरची टेस्ट थोडीशी गोड असते, त्यामुळे मी ती थोडीशी साखर टाकते यामध्ये. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण झाकण काढून घेऊया. तर यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे टेस्ट टिकून राहण्यासाठी. मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते 1 छोटा चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकल्यामुळे टेस्ट छान येते. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय ग्रेव्हीला मस्त आता तेल सुटलं आहे. ग्रेव्हीला मस्त तेल सुटलं आहे. आता आपण याच्यामध्ये पनीर क्यूब टाकून घेऊया. पनीरचे क्यूब सगळ्यात शेवटी टाकायचे, त्यामुळे आपले पनीरचे क्यूब तुटणार नाही ग्रेव्हीमध्ये. हे क्यूब टाकल्यानंतर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.